आणि बापदेव पोदी यांच्यामध्ये हा सामना रंगतोय. स्ट्राइक वर राकेश साठी जयेश जेबी. काल आपण भातान संघाचा जेबी पाहिला जयेश भोईर आणि आज आपण पाहतोय यावेळेस सर विजय भोईर. भातान संघाचा आपण जयेश भोईर पाहिलात, यावेळेस आपण खरवली संघाचा विजय भोईर पाहतोय. गोलंदाजीवर आपण पाहतो हिरामण नाईक. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली होती. या सामन्यामध्ये पाहायचं कशा प्रकारची गोलंदाजी असणार. पहिला चेंडू यावेळेस पंचांकडून गाठ घेतोय. यावेळेस नक्कीच पॉईंटच्या दिशेने चेंडूवर फील्ड केला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जातंय. बापदेव पोदी यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूचा निर्वाळा होतोय. पहिला चेंडू यावेळेस निर्धाव फेकला जातोय. यावेळेस दुसरा चेंडू असेल हिरामण. स्ट्राइक वर आपण पाहतोय राकेश नाट्याकडून विजय. यावेळेस चेंडू नक्कीच लॉंग ऑफ कडे जातोय. चेंडूला फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण केली जातोय. अकाउंटवर धावसंख्या जमा केली जातोय. बेंडबाद 1-2 चेंडूच्या समाप्तीनंतर अक्कादेवी खरवली यांच्या माध्यमातून स्ट्राइक वर आता विजय. मागच्या सामन्याचा हिरो तब्बल 49 धावसंख्या आपल्या वैयक्तिक अकाउंटवर जमा केल्या होत्या. तोच विजय यावेळी स्ट्राइक वर असेल. हिरामण यांचा तिसरा चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. चेंडू यावेळेस निर्धाव जातोय. काय कमालीची गोलंदाजी फास्टेस्ट फ्युरियस यावेळेस गोलंदाजी करताना आपण पाहतोय हिरामण. एक अचूक नियंत्रित गोलंदाजी, चांगल्या टप्प्याची गोलंदाजी यावेळेस हिरामणच्या माध्यमातून. 3 चेंडू संपले जातात. बिनबाद 1 अशी धावसंख्या सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय अक्कादेवी खरवली यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेकडे जाताना आपण पाहतोय आणि बघता बघता 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात. मिडॉनकडे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चेंडूला फील्ड केल्यानंतर त्या दरम्यान 2 धावसंख्या पूर्ण केल्या जातात आणि यावेळेस विजय भोईर यांच्या माध्यमातून 2 धावसंख्या वैयक्तिक अकाउंटवर. सांघिक धावसंख्या बिनबाद 3. 4 चेंडू आतापर्यंत हिरामणच्या माध्यमातून 3 धावसंख्या खर्ची करतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मारण्याचा प्रयत्न पूर्ण फसला जातो. यावेळेस चेंडू जातोय निर्धाव. शेवटचा चेंडू या षटकातील. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. बापदेव पोदे यांच्या माध्यमातून गोलंदाज हिरामण यांच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू या षटकातील. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 4 षटकांचा सामना असेल. पाहिजे 4 षटकांमध्ये कितपशा धावा जमा करणार खरवली संघ. यावेळेस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. काय कमालीची गोलंदाजी हिरामणच्या माध्यमातून. पहिलं षटक संपलं जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 धावसंख्या. पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 धावसंख्या. चला पंचांना विनंती असेल स्पीड अप करायचं आहे. यावेळेस वैयक्तिक पहिले सांगिक दुसरं षटक. गोलंदाज आकाश यावेळेस गोलंदाजीवर आपण पाहतोय. पहिल्या 3 धावसंख्या. 3 धावसंख्या असल्या तरी म्हणजे एक संयम म्हणावं लागेल. यशाचा एक महामंत्र किंवा महागुरु म्हणतात की आपण संयम असायला हवं. कारण का संयमाने अनेक गोष्टी जिंकता येतात. एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर संयम असायला हवा आणि त्याच प्रकारची संयमता आपण पाहतोय. आणि यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेकडे पाठवतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जाणार सीमारेषा पार. दणदणीत चौकार.
चौकार लगावला जातोय. नक्कीच कल्पेश भोईर यांच्या माध्यमातून सांगितलं त्याने की दणदणीत चौकार. या दुसऱ्या षटकाची मात्र चौकाराने सुरुवात. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल खरवली संघाला. पाहायचं यावेळेस दुसरा चेंडू गोलंदाज आकाश. मागच्या सामन्यामध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी राहिली होती. एका धावसंख्या पूर्ण केली. खराब थ्रो त्याचा बेनिफिट मिळतोय. कन्वर्टेड टू 2 धावसंख्येमध्ये कन्वर्ट केलं जातोय आणि 2 धावसंख्येने मात्र धावसंख्या वधारली जातोय. 9 धावसंख्या. 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 अशी धावसंख्या. संत गतीने सुरुवात, परंतु एक जमेची बाजू म्हणजे अजूनपर्यंत कोणत्या विकेटचं फॉलोअप नाही. ते एक जमेची बाजू असेल. यावेळेस मात्र चेंडू सीमारेषेकडे पाठवतोय. 6 धावांसाठी लगावला जातोय. प्रवीण दगासे ब्रँडेड षटकार. तर आपण पाहतो याला सुवर्ण संधी. प्रदीप राठोड साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस एक धावसंख्या, एका धावसंख्येनं वाढते धावसंख्या. 16 धावसंख्या. बिनबाद 16. आता मात्र यावेळेस थर्ड गिअर ज्याला म्हटलं तर थोडं स्पीडअप या प्रकारची फलंदाजी. पंचांकडे दाद घेतात. पंच दाद घेतात. अवांतर चेंडूची घोषणा होतोय. खराब गोलंदाजी. ऑफस्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंच हेरतात आणि अवांतर चेंडूची घोषणा होतोय. धावसंख्येत भर होतोय. वधारली जातोय. 17 धावसंख्या. आता मात्र यावेळेस आकाशाला काहीतरी किमया करावी लागेल. चेंडू आता यावेळेस लगावला जातो. इट्स अ मायटी हिट जाणार. युवा अध्यक्ष प्रवीणदादा घासरे चषक 2025 मानवंदना देणारा षटकार. प्रयत्न मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी राहिली ती मात्र यावेळेस अयशस्वी ठरतोय. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेने 2 षटक संपले जातात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावपलकर पाहतोय. 24 धावसंख्या. चला कर्तव्य भोईर. स्पर्धेला 4 चांद लागले त्याबद्दल आपला आदरपूर्वक हा मान सन्मान केला जातोय.
एक माईची उपदार शाळ सुगंधी अगदी पुष्पगुच्छ आणि या प्रतियोगितेची आठवण म्हणून गोड सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. प्रदीपजी राठोड साहेबांचा आदरातिथ्य मान सन्मान हे सुंदर क्षणचित्र UTC ओरन टेनिस क्रिकेटच्या वतीने कैद केले जातात. थँक्यू सो मच प्रदीपजी राठोड साहेब. लाईन सिटी प्रोप्रायटरचे सर्व या ठिकाणी त्यांचा आदरपूर्वक हा मान सन्मान. पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे जिकडे आवाज असेल विवेकजी पाडीचं. चला आपण मैदानाकडे बोलतो. यावेळी वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक गोलंदाज सुमित पाटील येतोय. पहिल्या षटकामध्ये संयम पाहिला, दुसऱ्या षटकामध्ये मात्र आपण अटॅक पाहिला. पहिल्या षटक डिफेन्स, दुसऱ्या षटक अटॅक. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 3 धावसंख्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावसंख्या. दोन षटक संपल्यानंतर बिनबाद 24 धावसंख्या. तर स्पीडअप करायचंय. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं सांगितलं, तिसरं षटक सुमित यावेळी गोलंदाजीवर पहिला चेंडू. तत्पूर्वी प्रदीपजी राठोड साहेबांचे बंधुराज संदीपजी राठोड यांचं सुद्धा आदरातिथ्य मान सन्मान. मी नितीशजी भोईर साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते हा आदरातिथ्य मान सन्मान करायचा. प्रदीपजी राठोड साहेबांचे बंधुराज संदीपजी राठोड साहेब यांचं सुद्धा आदरपूर्वक हे मान सन्मान आपण पाहतोय. माईची उपदार शाळ सुगंधी पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह भेट देऊन त्यांना सुद्धा यथोचित मान सन्मानित करण्यात येतोय. O2 विवेकजी पाडी. यावेळेस लगावला जातोय चौकार. अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. राकेश घरात चला पुन्हा एकदा विनंती असेल मायरा कलंबसरे संघ आपणास विनंती असेल आपण त्वरित आपली उपस्थिती दर्शवायची आहे. म्हणजे आपण पाहतो यावेळेस आम्हा सर्वांचे लाडके दीपक दादा भोईर जसे चौकार षटकार लगावले जातात तसे आमचे दीपक दादांच्या चेहऱ्यावर स्मित अशी आपण पाहतोय. पुढचा चेंडू या षटकातील यावेळेस चेंडू जेल कल पकडला जातो आणि पहिल्या विकेटचं फॉलोअप होतोय. आकाश राकेश बॅक टू पॅव्हिलियन. यावेळेस जेल उडतोय. जेल खाली स्वतः क्षेत्ररक्षक असणार आणि बॅक टू बॅक विकेटचा फॉलोअप. यावेळेस बॅक टू बॅक विकेटचा फॉलोअप होताना आपण पाहतोय. राकेश आणि रतेश यावेळी बॅक टू पॅव्हिलियन चौथ्या क्रमांकावर. आयुष प्रबलकर यावेळेस चौथ्या क्रमांकावर नवीन फलंदाज. यावेळेस मात्र कमबॅक केलं होतं गोलांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू यावेळेस शॉर्ट चेंडू मात्र एक चपराक दिली आणि चेंडू सीमारेषेकडे 4 धावांसाठी.
धावसंख्या. शेवटचा चेंडू या पहिल्या तिसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा झेल उडतोय. ज्याप्रमाणे मात्र रत्तेस झेल पकडलं होतं, परंतु यावेळेस झेल मात्र भूमीला दान होतोय. एक धावसंख्या मिळतो. या एका धावेनं धावसंख्या वधारली जातोय. 33 धावसंख्या. तिसऱ्या षटकाची समाप्ती होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 33 धावसंख्या अक्कादेवी खरवली संघाची. तीन षटक संपले जातात. यावेळेस 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 33 धावसंख्या अक्कादेवी खरवलीच्या माध्यमातून. मायरा 11 कळंबुसर संघाचा प्रतिनिधी आपण अतिथी कक्षेमध्ये यायचंय. आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. यानंतर आपला सेमीफायनलचा सामना असेल. आपण पाहतो वैयक्तिक पहिलं सांगित 4थं षटक. पहिला चेंडू आदित्यचा मात्र पहिला चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतोय. उर्वरित 5 चेंडूचा खेळ बाकी असेल पूर्वार्धातील. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या उभारण्याचा मनसुबा अक्कादेवी खरवलीच्या माध्यमातून असेल. पहिल्या सामन्याचा हिरो यावेळेस नॉन स्ट्राइक वर विजय भोईर. दुसरा चेंडू आदित्य. यावेळेस चेंडू मात्र नक्कीच पॉइंटच्या दिशेने फील्ड केला जातोय. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एका धावडी समाधान. या एका धावणे वाढते धावसंख्या 2 बाद 34. आदित्यच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू फेकले जातात. एक धावसंख्या खर्च केल्या जात आहे. या षटकातील तिसरा चेंडू स्ट्राइक वर. आता मात्र विजय. यावेळेस मात्र चेंडू नक्कीच लॉंग ऑन कडे जातोय. बघता बघता 2 धावसंख्या घेत असताना एक धावसंख्या पूर्ण झाली होती. दुसरी धावसंख्या कॉल घेत असताना आपण पाहतोय बम डाल के नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर गणेश येतोय फलंदाजीसाठी. पाहायचं 3 चेंडूमध्ये कितपशा धावा जमा करणार गणेश. आपल्या वैयक्तिक अकाउंटवर सांघिक अकाउंटवर किती धावसंख्या जमा करणार. पुढचा चेंडू आदित्य मारण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज. एक धावसंख्या. 2 चेंडू शिल्लक असतील. पाहायचं या 2 चेंडू मध्ये स्ट्राइक वर आयुष प्रबलकर. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका केला लागेल अक्कादेवी खरवले संघाला. एक धावसंख्या. तर आपण पाहतो तिसरं पंच बिमर साठी आपण पाहतो. यावेळेस पंचांच्या माध्यमातून घोषणा केली जातोय तिसऱ्या पंचांची.
अखेर डिलिव्हरी. शेवटचा चेंडू या षटकातील काय कमबॅक करते गोलंदाज आदित्य. एक धावसंख्या. शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू या एक शेवटच्या चेंडूवर कितपशा धावा जमा करणार यावेळेस गणेश. यावेळेस मारण्याचा प्रयत्न जरी फसला असता तोपर्यंत एक धावसंख्या. फायनल स्क्वेअर कडे एक धावसंख्या. दुसरं घेत असताना मात्र रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. या एका दोन धावसंख्या आपण पाहतोय. 38 धावसंख्या जमा केल्या जातात अक्कादेव खरवलेच्या माध्यमातून आणि 39 धावांचं एक माफकचं आव्हान असेल बापदेव पोदे यांच्या माध्यमातून. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून आपण पाहिली. या षटकामध्ये फक्त त्यांनी 5 धावसंख्या खर्च केल्यात आणि 2 सांघिक विकेटचा फॉलोअप. अशा प्रकारे आपण पाहतोय 4 षटकामध्ये 38 धावसंख्या आणि 39 धावांचं एक माफकचं आव्हान असेल. हाताला धरलं या म्हण. नक्कीच ऍडीचे चाहते हरेशजी मडवी सर, चला आपणास विनंती असेल आपण यायचं आहे. निश्चित सामन्याला सुरुवात. पंच ग्रीन कंदील दाखवताना राजेश भोईर कुठे आहात? हॅलो थँक्यू सो मच विवेकजी पाटील सर. पहिले सत्र ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकलं. एका बाजूला टीम अक्कादेवी खरवली आहे तर दुसऱ्या बाजूला बापदेव पोदी ही टीम आपण पाहतोय. नाणफिकीचा कॉल खरवलीच्या बाजूने गेला. प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता आणि ते निर्णय घेत असताना 24 चेंडूला फेस करत असताना 38 धावसंख्या उभारल्यात आणि 39 धावसंख्येचं लक्ष हे बापदेव पोदी टीम समोर ठेवलंय. बापदेव पोदी टीमचे अगदी 39 धावसंख्या उभारण्यासाठी या 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला सुयोग तर दुसऱ्या बाजूला आकाश हे 2 फलंदाज धावड बाजू आहे. तर गोलंदाजच्या ट्रॅकवर सांगिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक राईट ओव्हर द विकेट न मारा करण्यासाठी गोलंदाज येतोय. रतीश महाडिक राईट ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू. सुयोग अगदी पहिला चेंडू मोठा फटका मारायचा होता. बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू लाईक स्लीप मध्ये चेंडू गेला. चेंडू जोपर्यंत ट्रॅव्हल होईल उचलेल फेकेल तोपर्यंत 1 धावसंख्या पळून काढली जाते. स्वतःचा वैयक्तिक खात ओपन केले. 1 या धावसंख्येनं संघाचा श्री गणेश 1 या धावसंख्येनं
अजूनही 38 उभ्या करायच्या आहेत उर्वरित 23 चेंडू मध्ये. प्रवीण आणि राजेश भोईर ही खरं तर एवन जोडी आहे. तिष्याचा दुसरा चेंडू आकाश साडी आकाश बाट मधून क्रिकेट मधील मादक सौंदर्य नजाकत बारा या अतिथी कक्षाला मानवंदना देणारा येतोय चौकार. गुलाबी थंडीमध्ये डीजे ऍडी सुद्धा अगदी मूड मध्ये येताना पाहायला मिळतोय. खर तर त्याच्या आवडीची धून आपण पाहतोय या व्यासपीठावरती गुंजले जातात. धावसंख्या धावपटल्यावरती 5 चौकारात तिसरा चेंडू राईट ओव्हर द विकेट ना रितेश आकाश साडी आणखीन एक फिरून वळून फटका सजवलाय आणि चेंडू पुन्हा एकदा जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. आवड मला ज्याची आकाशनं हल्ला बोल केलाय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फीड केलं जातोय तत्पूर्वी अगदी चित्त्याच्या चपलाईने एक धावसंख्या बोलून काढली. धावसंख्या धावपटल्यावरती बंडबाद 14 घरात. शेवटचा चेंडू अगदी सुटकीचा एक मोकळा श्वास घेतला रितेशनं यावेळेस. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं संपुष्टात येतोय. धावसंख्या धावपटल्यावरती 14. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता आहे. डीजे आडीला ठाऊक का खर तर सर्व गुण संपन्न हा हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे आदित्य उर्फ डीजे आडी. धावसंख्या धावपटल्यावरती 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 25 आवश्यकता. ऑन स्ट्राईक फलंदाज पुन्हा एकदा आकाश ज्याच्या बॅट मधून चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली. जर्सी क्रमांक 46 आकाश ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज आयुष प्रबळकर. यावेळेस आयुष प्रबळकर वर पहिला चेंडू फिरून खेळला जातोय. आकाशच्या बॅट मधून आणखी एक चौकार येतोय. सर्व गोलंदाजांना झपाटले या आकाशनं सध्याच्या स्थितीला. 4 धावसंख्येत धावफलक वधारला जातोय. 18 म्हटल्यानंतर रन मशीन किंग कोहली यांचा जर्सी क्रमांक
कारण 18 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतो येणारी चेंडू शिल्लक आहेत 17. विजयासाठी अजून 21 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. इथून अक्कादेवी करवली टीमला कमबॅक करावा लागेल. एखाद दुसरा विकेट या ठिकाणी संपादित करावा लागेल तरच मॅच मध्ये शिरकाव पुनरागमन होईल. अन्यथा अक्का ज्या प्रगतीनं अगदी फलंदाजी करतोय ना ज्या पद्धतीनं अगदी उल्लेखनीय राहिली आहे. आतापर्यंत 4 चौकार ज्याच्या बॅट मधून साकारल्यात. नाव आहे आकाश. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू अगदी पाडला आदळला जातोय आणि यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये विसावा घालण्यासाठी जातोय. चांगला चेंडू फेकलाय. अगदी सुदर्शन सर सरळ हाताने जर फटके येत असतील तर अशा प्रकारचे अगदी आगळे वेगळे प्रयत्न हे खरंच खूप गरजेचे आहेत का? यावेळेस आकाशला किंबहुना डगआउट मध्ये हा प्रश्न पडला असेल. धावसंख्या स्थगित 18च्या घरात. यावेळेस स्लोवर व्हेरिएशन गती परिवर्तन पाहायला मिळाला. आणखीन एक निर्धाव चेंडू. आकाशने जरूर 4 चौकार लगावल्यात परंतु त्याला रोखण्याचं थांबवण्याची क्षमता ते कौशल्य ते गुणवत्ता माझ्या गोलंदाजीमध्ये आहे. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी. आणखीन एक चेंडू येतो निर्धाव. येणारे 15 चेंडू विजयासाठी 21 आवश्यकता. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय तदनंतर 2 निर्धाव. पुन्हा एकदा चौथा चेंडू. फलंदाज आयुष प्रबळकर येतोय घेऊन मॅडम ओव्हर द विकेट ना. यस यावरच बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू यष्टीरक्षक करणारा नाही. चुकी पकडला जातोय. झेल संपुष्टात येतोय एक वादळी आकाश फलंदाजाचा खेळ. तर निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव. अगदी आकाश सारख्या एक मातब्बर फलंदाजाला 2 चेंडू निर्धाव. तदनंतर विकेट संपादित केली. गोलंदाजाचं नाव आहे आयुष प्रबळकर. सातत्यानं चांगली गोलंदाजी, उल्लेखनीय कामगिरी, दुहेरी भूमिका. मग फलंदाजीतून कॉन्ट्रीब्युशन असेल किंबहुना गोलंदाजीतून सातत्याने नेकीची कामगिरी आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मॅच मध्ये आणखीन एक पुनरागमन करणारी ही गोलंदाजी आपण पाहतोय. नाव आहे आयुष. आतापर्यंत 4 चेंडू फेकले. धावसंख्या खर्च केली 4 आणि एक वादली खेळी संपवली आहे. आणखीन एक स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 21 आवश्यकता आहे. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर कमबॅक कसा करावा ना ते आयुषला चांगलं पुरतं ठाऊक आहे आणि तेच खरं तर कमबॅक पाहायला मिळतोय त्याच्या गोलंदाजीतून. चेंडू दुसरा निर्धाव, तिसरा निर्धाव, चौथा चेंडू विकेट, 5वा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. पहिला चेंडू वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली आहे. निर्णायक शेवटचा चेंडू राईट ओव्हर द विकेट ना. यावेळेस रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक पकडला जातोय. झेल संपुष्टात येतोय. फलंदाज विनय ठाकूर या फलंदाजाचा खेळ. होत्या
तिथून गोलंदाज आयुष्याला 4 धावसंख्या खर्च केल्या आणि 2 महत्वाच्या विकेट ज्यानं संपादित केल्या. एक सलामीला आलेला आकाश, वनडाऊनला आलेला विनय गोल्डन डकचा शिकार बनलाय. नवीन गोलंदाज 30 षटक अगदी दुसऱ्या षटकानं पुन्हा एकदा नवजीवन संजीवनी आणली या मॅच मध्ये. 30 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय हेमंत पाटील. हेमंत पाटील राईट अप ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज ज्याचं नाव आहे सुयोग साडी आणि पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. चांगली गोलंदाजी जणू काय आयुष्य पावलावर पाऊल ठेवणारी गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी इतक्या गुलाबी थंडीमध्ये आपल्या खेळाडूंना जाग कसं करावं ना ही गोलंदाजी सांगून गेली आयुष प्रबळकरची. तदनंतर कमबॅक करतोय हेमंत पाटील. पहिला चेंडू निर्धाव, सुरुवात चांगली करतोय, शेवट अगदी गोड करणार का? फलंदाजी करणारी टीम पहिल्या षटकामध्ये हावी झाली होती, बरसली होती. तदनंतर मात्र तो वर्षाव थांबवलाय. यावेळेस फुलटॉस चेंडू होता. क्वालिफाईड पंचांचा निर्णय येईल. यष्टीरक्षक फंबल राहिला. एक धावसंख्या पळून काढली. दुसरीचा प्रयत्न बघता बघता दुसरी धावसंख्या सुद्धा पळून काढली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बाईकच्या स्वरूपात 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. यष्टीरक्षक थोडासा फंबल राहिला नसताना तर आणखीन एक निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला असता, परंतु त्याच्या सुद्धा आवाक्याच्या बाहेर होता. परंतु असे चेंडू जेव्हा आपण गॅदर करतो ना तेव्हाच प्रतिस्पर्धी टीमवर दडपण येत असतो. येणारे 10 चेंडू विजयासाठी 19 आवश्यकता. येणारे 10 चेंडू विजयासाठी 19 आवश्यकता. तिसरा चेंडू आपल्या कोटीतील पुन्हा एकदा घेऊन जातोय गोलंदाज हेमंत पाटील. समोर फलंदाज सुयोग पाटील. याच मागच्या मॅचचा हिरो राहिलाय सुयोग. या मॅच मध्ये हिरो बनणार का? यस, यावेळेस समोर चेंडू स्लॉट मधला चेंडू नेऊन ठेवलाय पलीकडच्या प्लॉट मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. पाहायला मिळतोय गोलंदाजी करणारी डिपार्टमेंट टीम अक्कादेवी खरावली. खराब गोलंदाजी राहिली यावेळेस. गोलंदाज हेमंत पाटीलची. पहिला चेंडू निर्धाव फेकला होता. तदनंतर 22च्या 2 धावसंख्या आल्या होत्या. तदनंतर षटकार आणि यावेळेस अव्वांतर +2. येणारे चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी 10ची आवश्यकता आहे. 9 मध्ये 10. चौथा चेंडू हेमंत पाटील. गोलंदाजच्या ट्रॅक वर सज्ज. इथून कमबॅक करावा लागेल. कर्णधारांनी जी जिम्मेदारी दिली आहे ना त्याच्यावर खरा उतरावा लागेल. यावेळेस अतिशय खोलवर चेंडू फेकला जातोय. चेंडूला सन्मान दिला जातोय, परंतु सिली मिडॉनकडे चेंडू येईल तोपर्यंत एक धावसंख्या पळून काढली जाते. एकेरी धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपट्ट्यावरती 30 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 30 षटकारात. येणारे 8 चेंडू आणि 9ची आवश्यकता आहे. खेळाडू कक्षांमध्ये फलंदाजी करणारी टीमला विनंती आहे की आपण थोडीशी शांतता बाळगायची आहे. 8 मध्ये 9 बनवायचे आहेत. 5वा चेंडू हे मग त्याचा 5वा चेंडू बॅटला ब्रश करून जातोय. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील करेल, परंतु एक धावसंख्या पळून काढण्यापासून कोणी रोखू शकणार नाहीये. या एक धावसंख्येनं बूंद बूंद से सागर बनतायत, थेंबे थेंबे तळे साचे. अगदी एक धावसंख्येनं धावफलक वधारला जातोय. 31 षटकारात. प्रत्येक पावलांमध्ये संघर्ष आहे. आजचा संघर्ष हे उद्याचं सामर्थ्य निर्माण करणार असतोय मित्रांनो. येणारे 7 मध्ये 8 बनवायचे आहेत.
या मॅचवर अगदी या चेंडूवर या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. यावेळेस क्वालिफाईड पंचांचा निर्णय चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू फेकला जातोय. अजून मॅच मध्ये बरंच काय बाकी आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. ओ टू डीजे. करवलेला एकच सांगेन की पहिल्या मॅच मध्ये 6 मध्ये 7 डिफेन्स करायच्या होत्या आणि टीम कोपटीने त्या डिफेन्स केल्या होत्या. यावेळेस 8 आहेत. डिफेन्स होतील का की प्रतिस्पर्धी टीमचा फलंदाज छोटा बॅग बडा धमाका सुयोग पाटील अजूनही मैदानामध्ये आहे. नवीन गोलंदाज पाहतोय यश महाडिक येतोय. यावेळेस पहिला चेंडू हवेमध्ये आहे. उंची खूप आहे, लांबी आहे का नाहीये, फक्त उंची होती, लांबी कमी होती. पकडला जातोय झेल, संपुष्टात येतोय फलंदाज हिरामन नाईक याचा खेळ. का अफलातून धुंद आहे. दुसरा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यस दुसरा चेंडू कळत असताना अलॉंग द कार्पेट स्लॉग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पण पाहतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक विजय भुईर होत्या. चांगला प्रयत्न राहिला विजयच्या माध्यमातून, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट फलंदाजी करणारी टीम आपण पाहतोय. नवीन पनवेल मधून बिलॉंग करणारी बापदेव पोदी टीम चांगली रनिंग बिटवीन द विकेट. अजूनही सलामीला आलेला सुयोग मैदानामध्ये आहे, तर त्याला साथ देण्यासाठी आला आदित्य. पहिल्या चेंडूमध्ये 2 धावसंख्या उभारल्यात. येणारे 4 मध्ये 6 बनवायचे आहेत. इथून एका दुसरा निर्धाव चेंडू आला ना तर मॅच आणखीन हाय व्होल्टेज आणि ते एखादा मोठा फटका मॅच फिनिश. यावेळेस यस मोठा फटका आणि मॅच होते फिनिश. आदित्यनं 2 चेंडूंमध्ये हा सामना आपल्या बाजूने झुकवलाय, वाकवलाय, नमवलाय आणि विजयी संघ होतोय टीम नवीन पनवेलची बापदेव पोदी. तर हार्डलक टीम अक्कादेवी खरवली. मी मायक्रोफोन वरून रजा घेतोय. या स्पर्धेमध्ये अगदी बोलण्याची जी संधी मिळाली त्यासाठी मी या इंडियन सामाजिक